ड्रीम होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पुन्हा एकदा वास्तुशास्त्र विषयक माहिती देण्यासाठी माझ्यावर आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर। सर, तुमचं पुन्हा एकदा शो मध्ये स्वागत। साईराम। आपण काल बघितलं की पूर्व दिशेचं नेमकं महत्त्व काय ते तुम्ही मला सांगताय, पण अजूनही थोडंसं मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय। ते म्हणजे जर पूर्व दिशेला कोणाची खिडकी असेल आणि ती जर बंद असेल किंवा पूर्व दिशेला खिडकी आणि दरवाजा काहीही नसेल तर मग अशा वेळेस काय करायचं? बरोबर। खरंच बघायला गेलं ना रचना, ह्या प्रत्येक दिशेंवरती बोलायला आपल्याला 1 वर्ष पूर्ण कमी पडेल, म्हणजे पुरं पडणार नाही इतकं दिशांची गंमत आहे। शास्त्र नेहमी खोचकपणे टीका करणारी लोक असं म्हणतात की दिशा तर सारख्या बदलत असतात। म्हणजे कसं म्हणतात ते माहिती का? ते असं म्हणतात की पृथ्वी फिरतीये, स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतीये, मग आज जी पूर्व आहे ती उद्या पूर्व नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। कळलं का मला काय म्हणायचं? बरोबर की त्यांचं असं म्हणणं मग तुमचं शास्त्र खोटं आहे की बा आज जी पूर्व आहे तर मग पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, मग आज जी पूर्व आहे ती उद्या पश्चिम असणार आहे। पण माझं त्यांना हेच म्हणणं आहे की इथं सगळी गाडत चोखतंय की आपण उगवतीलाच पूर्व म्हणतो। ज्या ठिकाणी सूर्य उगवतो ती दिशा पूर्व, त्याच्याशी आपण त्याला पश्चिम फिरतो, उत्तर फिरतो, दक्षिण फिरतो म्हणायचं काय गरज आहे का? जी उगवती ती दिशा पूर्व। त्या पद्धतीने वास्तुशास्त्राने पूर्वेलाच प्रमाण मानलेलं आहे। म्हणजे कोणत्याही वास्तुशास्त्रामध्ये घर पाहिल्यानंतर सगळ्यात पहिली दिशा ही सेट केली जाते होकायंत्रामध्ये उत्तर दिशा, आणि मग दुसरी नजर जाते ती पूर्व दिशेकडे। आता तुझा जो प्रश्न आहे की पूर्व दिशेला सगळं बंद आहे किंवा खिडकी असूनही तिथे आपल्याला काही चान्स नाही आहे, ती बंद ठेवावी लागते, तर याचा अर्थ पूर्वेकडनं येणारी एनर्जी आपल्या घरामध्ये थांबून गेलेली। शक्यतोवर 99% प्रयत्न करावे की पूर्व दिशेला काहीतरी छोटी का होईना खिडकी असावी, पण पलीकडे दुसऱ्याचा फ्लॅट आहे किंवा दुसऱ्याचं घर आहे आणि शक्यच नाहीये तर मात्र आपण एक सूर्याची प्रतिमा लावायची तिथे। पितळ्याची किंवा तांब्याच्या खूप सुंदर सूर्यप्रतिमा मार्केटमध्ये मिळतात। ती खूप सुंदरशी सूर्यप्रतिमा आणायची, पण तिला मिशा पाहिजेत। बऱ्याच वेळा काय होतं की ह्या सूर्यप्रतिमा जीभ बाहेर काढलेल्या असतात, जीभ बाहेर काढलेली नको, तो झाला तळपता। काही सूर्यप्रतिमा अशा असतात की ज्या खूप बालिश असतात, त्यांना मिशी वगैरे नसते, म्हणजे त्या बाल्यावस्थेतल्या असतात। पण घरामध्ये पूर्व दिशा जेव्हा बंद असते तेव्हा जी लावायची सूर्यप्रतिमा ही भारदस्त वयस्कर, म्हणजे आपल्या मानवी वयामध्ये 50-55च्या वयाचा जो कर्ता पुरुष असतो तशा पद्धतीचा त्याचा चेहरा असावा, त्याचे सुंदर मिशा असाव्यात आणि खूप सुंदर डोळे असावेत, त्याला एक सुंदर नारायण टीका असावा म्हणजे असं यू सारखा, आणि त्याच्या कपाळावरती आपण एक माणिक आणून लावायचा। कुठेही मार्केटमध्ये कोणत्याही दुकानामध्ये आपल्याला माणिक मिळतो, फार भारी माणिक घ्यायचा नाही, अगदी हलका घ्यायचा। तो माणिक स्टिक फास्टने किंवा कशाने तुम्ही चिकटून शकता, तो त्या कपाळाला चिकटवायचा कोणाच्या? सूर्यप्रतिमेच्या, आणि त्याच्यावरती एका बाजूने स्पॉटलाइट टाकायचं। एका बाजूने तुम्ही स्पॉटलाइट टाकला तर तो स्पॉटलाइट शक्यतो पिवळ्या रंगाचा टाकायचा, स्पॉटलाइट व्हाईट पण असतात, म्हणजे इंटेरियर सुद्धा झालं तुमचं, दिसायला छानही दिसेल, पूर्व दिशेचा अधिपती सूर्य उजळूनही निघेल, आणि अननॅचरल रिसोर्स म्हणजे माणकातून सूर्याची एनर्जी फ्रिक्वेन्सी तयार होते। म्हणून तर आपण रवी ज्याचा बलिष्ठ असेल किंवा रवी ज्याचा नीच असेल त्याला आपण हातामध्ये माणिक घालायला सांगतो। म्हणजे अनेक कारण आहेत, आपण ज्योतिषशास्त्राची पुढच्या काही भागांमध्ये वास्तू आणि ज्योतिष पाहणारच आहोत, पण अशा प्रकारचा सुंदर सूर्य की ज्याच्या कपाळी माणिक लावलेला आहे, म्हणजे त्या माणकाची फ्रिक्वेन्सी आणि वरून टाकलेला कृत्रिम लाईट हा त्या वास्तूमध्ये पूर्वेची थोडी का होईना एनर्जी निर्माण करतो। बरोबर। आपल्याला कॉल आलाय, तो घेऊया आपण। समीर राव बोलतात मुलुंडहून, बोला, तुमचा प्रश्न विचारा। समीर राव बोलतोय मुलुंडवरून। मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वास्तूत काय करावं असा माझा प्रश्न आहे। आता इथे हा जो प्रश्न बघा योगायोगाने असा आलेला आहे की पूर्व दिशेला अनुकूलच प्रश्न विचारलाय। वास्तूमध्ये जेव्हा पूर्व दिशा ही अनुकूल नसते किंवा वास्तूमध्ये जेव्हा ईशान्य कोपरा कट असतो त्यावेळेस वास्तूतल्या संततीवरती त्याचे परिणाम होतात। मग काय होतं? वास्तूला ईशान्य कोपरा कट म्हणजे वास्तूचं डोकं तिथे आहे, तर याचाच अर्थ असा आहे की पूर्व दिशेची ईशान्य कोपरा जेव्हा कट असतो तेव्हा ती मुलं डोकं फिरल्यासारखं वागतात। बापरे। मग त्या मुलांचं शिक्षणामधलं लक्ष निघून जातं, कंटाळा करायचा, झोप वाढते, झोपून अभ्यास करणं, 100 वेळा वाचलं तरी लक्षात न राहणं, हे गंमत आहे पूर्व दिशा अनबॅलन्स असण्याचं लक्षण। पूर्व मध्य, पूर्व आग्नेय किंवा पूर्व ईशान्येकडे फार मोठ्या प्रमाणात केर कचरा असेल तरी तो मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळाकारक ठरतो। आपल्या वास्तूमध्ये आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण दिशा मानली गेली आहे ती म्हणजे पूर्व ईशान्य दिशा। तुमच्या बघ आपले सगळे उपाय कसे आहेत? बिनखर्चिक आहेत, सोपे आहेत आणि काही त्रास होणारे नाहीत। ते केल्यानं कोणी मरणार नाही, कोणाच्या जीवाला धोका नाही,
फारसा काही खर्च नाही, मग करून बघायला काय हरकत आहे. म्हणून तुला एक छोटासा आणि सुंदरसा उपाय सांगतो. ज्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येतात अशांनी पूर्व भिंतीला ईशान्य कोपऱ्यात एक हिरव्या रंगाचा बाण काढायचा. बाण एका पांढऱ्या शुभ्र कागदावर फक्त हिरव्या रंगाचा बाण जाडसर ड्रॉ करायचा, काढायचा आणि तो चिकटवायचा. किंवा नेटच्या माध्यमातून तुम्ही ग्रीन कलरमध्ये प्रिंट काढून सुद्धा लावू शकता ईशान्य बाजूला. मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या जागी क्रिस्टल बॉल टांगून ठेवू शकता. आता क्रिस्टल बॉल तुम्ही म्हणाला तर हा, तुम्ही पारंपरिक सांगताना फेंगशुईचं नाटक मध्येच का काढलं, कारण बरेच लोक असा प्रश्न विचारतील. पण क्रिस्टल हा प्रकार फेंगशुईतला नाहीच आहे. फेंगशुईमध्ये तो गेलाय नंतर. मुळामध्ये क्रिस्टल भारताच्या मातीतनं उगवते, भारतातल्या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिस्टल मिळतंय आणि म्हणूनच क्रिस्टलचा वापर करून आपण त्या वास्तूतली एनर्जी मुलांपुरती बॅलन्स करू शकतो. पण दुसरा कॉल घेऊया. राजेश हळदीकर बोलतायत पुण्याहून. बोला, तुमचा प्रश्न विचारा. प्राचीन काळामध्ये आपले आता आहेत तसे कॉम्प्युटर टीव्ही काही नव्हते, मग आता आपण त्या कॉम्प्युटर टीव्हीच्या दिशा कशाच्या आधारे ठरवतो? छान प्रश्न आहे बरं का, की वास्तुशास्त्राला मी वारंवार म्हणतोय की त्यांचा पण प्रश्न खोचकच आहे बरं का जरा. की हे प्राचीन आहे असं वारंवार म्हणतो आपण, आणि त्यांनी तोच धागा पकडलाय ना रचना. ते काय म्हणतात की प्राचीन आहे, तर मग तेव्हा कुठं होतं कॉम्प्युटर? पण तेव्हा तत्व होती ना, उष्णतेचं तत्व, थंडाचं तत्व, जलाचं तत्व, हवेचं तत्व. टीव्ही काय आहे? हवेत न येणाऱ्या लहरींचं तत्व. रेडिओ काय आहे? तेच तत्व आहे. कॉम्प्युटर काय आहे? तेच तत्व आहे. टीव्ही गरम होतो म्हणून आम्ही ईशान्य कोपऱ्यात ठेवा म्हणतो. टीव्ही बऱ्याच आता याच्यात सुद्धा फार मोठी गंमत आहे बरं का. म्हणून वास्तुतज्ञांनी आहे ना स्वतःच्या मनाने काही नाही सांगितलं पाहिजे. जी शास्त्राने सांगितलेली तत्व आहेत त्याला धरून जर चाललात ना तर तुम्ही खरे वास्तुतज्ञ. पण तुम्ही तुमच्या मनाचं काही सांगायला लागले तर त्याला काही अर्थ नाही. बरेच मंडळी असं म्हणतात रचना की म्हणे टीव्ही आहे ना तो ईशान्य कोपऱ्यात ठेवला पाहिजे. का टीव्ही ईशान्य कोपऱ्यात ठेवला पाहिजे? तर तुम्ही बराच वेळ टीव्ही बघता आणि टीव्ही बघताना तुमच्या त्या ईशान्येची एनर्जी तुमच्यामध्ये प्रवाहित होती आणि ईश्वराचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. अरे पण बोंबल्याला आजकाल टीव्हीवरती सिरियल बघितल्या का? सगळ्यात कमी कपडे घातलेल्या नाचणाऱ्या बायका तिथे दिसतात, घराघरातलं राजकारण तिथे दिसतं. नको नको ती लफडी त्या टीव्हीवरती दाखवतात आणि त्या टीव्हीतनं जे बाहेर पडतं तो आशीर्वाद आम्ही घ्यायचा आहे का? मुळामध्ये ते तत्व बिघडवून टाकणारं तत्व आहे. म्हणून टीव्ही ईशान्येला कधी नसावा, तो आग्नेला असावा, तो गरमच राहू द्या, जळू द्या, फुटू द्या मी म्हणतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ईश तत्व हा स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे आणि अग्नितत्व हे गरम ठेवणं. त्यासाठी कॉम्प्युटर वायव्य दिशेला किंवा अग्नि दिशेला किंवा टीव्ही अग्नि दिशेला असणं गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे तत्वाधिष्ठित वास्तुशास्त्र आहे. त्या स्त्रोतांच्या तत्वांना अनुकरण किंवा तशा पद्धतीने वागणं, तशा पद्धतीने त्या वस्तू त्या ठिकाणी ठेवणं. म्हणून मी म्हणतो की चष्माने मी आपण डोळ्यालाच घालतो, गुडघ्याला घालत नाही. म्हणजे ते तत्व तिथंच निर्माण करायचं तशा पद्धती. अगदी. पूर्व दिशेबद्दल तुम्ही आम्हाला खूप छान माहिती सांगितली. इव्हन लोकांचे जे प्रश्न आले त्याची खूप सुंदर उत्तरं दिली. आता मला उत्सुकता आहे ती म्हणजे इतर दिशा नेमकं कशा पद्धतीने काम करतात तेही जाणून मी घेणार आहे. पण पुढच्या भागात आपण ते जाणून घेऊया. तुम्ही सध्या इथे आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. तुमचं ड्रीम होम, स्वीट होम, हॅपी होम. आमच्या एक्सपर्टचा सल्ला तुम्हाला नेहमीच मिळत राहणार आहे. पण जर तुम्हालाही आमच्या शोमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला फक्त एक SMS पाठवा. त्यासाठी टाईप करा ENQ स्पेस तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर, घर कुठे हवंय ते ठिकाण आणि अर्थात तुमचं बजेटही. ही सर्व माहिती आम्हाला SMS द्वारे कळवा 988179 9817 या क्रमांकावर. फॉर्म ऑनलाईनही उपलब्ध आहे. www.esaka.com आणि www.samtv.com या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करा. तसंच dreamhome@samtv.com या ईमेल ID वर फॉर्म भरून ईमेल करा. तुमच्यातल्या पहिल्या 21 लकी प्रेक्षकांना मिळणार आहे आमच्या एक्सपर्ट्सकडून मोफत सल्ला. एक्सपर्ट्सना जर शो दरम्यान फोन करायचा असेल तर तुम्ही या नंबरवर फोन करून तुमचे प्रश्न विचारू शकता. आता वेळ झाली एका ब्रेकची. त्यानंतर तुम्ही पाहणार आहात या स्वागत आहे माझ्या घरात.